इथं मी चाळत आहे हे कुरमुरे कुरमुरे चिरमुरे किंवा काय त्याला जे काही म्हणतात ते. पण हे एक वेगळ्या प्रकारचे कुरमुरे होते. म्हणजे जेव्हा आपण भेळला किंवा भडंग वेगळी असते आणि जी भेळ करतो ती पण एक वेगळ्या प्रकारची चिरमुरे असतात. तर हे वेगळ्याच प्रकारचे होते. ऑनलाईन अक्षयने घेतले होते. तर त्याचा बनवायचा होता चिवडा. हा आपला कसा चिवडा पटकन होणारा पदार्थ आणि मधल्या वेळेत किंवा छोट्या संध्याकाळच्या चहासोबत किंवा कधी थोडीशी भूक लागली तर खायला पोटभरीचा नाही पण तोंडाला चव देणारा असा हा पदार्थ असतो. तो म्हणजे हा कुरमुऱ्याचा चिवडा. चिवडा तसा तर भरपूर साऱ्या प्रकारचा असतो पण हा एक टेस्ट ह्याची वेगळी असते. आणि इथं बघितलं असेल तर दोघी आम्ही एकदाच किचनमध्ये आलो. इथं ऐश्वर्याने कुकर लावलेला आहे आणि मी चिवड्याला फोडणी देत आहे. तर बघा किचन छोटं असल्यामुळे नेहमीच हे आम्हाला एकमेकींना हे धडकणं होतच असतं. तर असू द्या चला. तर इथं मी चिवडा बनवण्यासाठी कढईत थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेलातच मी जी फोडणी असते जी आपण करतो जिरे, मोहरी, हिंग, तिखट आणि मीठ पण मी त्याच्यासोबतच टाकलं होतं आणि हे चिरमुरे किंवा कुरमुरे आहेत तर ते मी घालून छान परतून घेणार आहे. कोणी कोणी फक्त चिवडा म्हणजे हे चिरमुरे किंवा कुठलाही चिवडा करायचा असेल तर चिरमुऱ्याचा तर ते फक्त चिरमुऱ्याचं तेल टाकून थोडंसं गरम करतात किंवा बिना तेलाचं जरी गरम केलं तरी चालतं. पण मी याच्यात थोडी थोडी फोडणी घालत असते कारण आपण जर थोडीशी फोडणी घातली तर ते जे आपण थोडे ते कुरमुरे वगैरे थोडे थोडे करून गरम करून घेतो तर त्याला एक चव लागते. त्याच्यासाठी मी थोड्या तेलावर अशी फोडणी घालते. जिरे, मोहरी, हळद, तिखट, मीठ पण फोडणीतच घालत असते. हिंग घालायचा आणि नंतर मग मी हे जे चिरमुरे किंवा कुरमुरे आहेत तर ते परतत असते. म्हणजे हे असे कुरमुऱ्याचे किंवा भडंग वगैरे करायचं असेल तर मी असं थोडी फोडणी त्याच्यात घालतेच. म्हणजे प्रत्येक त्या कुरमुऱ्याला लागलं पाहिजे या हिशोबाने मी हे असं करत असते. आणि जर नंतर आपण वरून फोडणी तर घालतोच, मग काही त्याच्यात कुठला एखादा पदार्थ जर कमी असेल, मीठ म्हणा, तिखट म्हणा, तर तो अजून आपण वरतून घालू शकतो. तर हे असं मी छान हे कुरमुरे जे आहेत ते थोडे थोडे करून कढईत जेवढे बसतील तेवढे करून करून मी हे छान असे परतून घेतले. आणि त्याच्यात घालण्यासाठी मी शेंगदाणे, डाळ, कढीपत्ता, कोथिंबीर आणि अर्धी वाटी लसूण गावरान असा ठेचून घेतलेला आहे. आणि शेंगदाणे बघा, शेंगदाणे तुम्ही जास्त घाला. अजून खोबरं पण तुम्ही घालू शकता पण आमच्याकडे नाही आवडत म्हणून खोबरं काही मी घेतलेलं नाही. आणि शेंगदाणे म्हणाल तर प्रत्येक पदार्थाची एक चव असते आणि शेंगदाण्याने जो खरपूसपणा कुठल्याही पदार्थात येतो तर तो शेंगदाणे आपल्याला त्याच्यासाठी छान असे खरपूस तळावे लागतात. त्याला वेळ लागतो आणि त्याच्यामुळे जी पदार्थाची चव वाढते ती वेगळीच असते. त्याच्यामुळे शेंगदाणे अगदी छान असे खरपूस मी तळून घेतले. नंतर हे भाजकं डाळ आहे तर ते पण असं तळून घ्यायचं आहे. मिरची मिक्स झाली त्याच्यामुळे मी त्याच्यातच मिरची पण मिक्स केलेली आहे आणि दोन्ही एक सोबतच मी छान मिरची थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. त्याच्यात ओलसरपणा नाही राहिला पाहिजे तोपर्यंत मंद गॅसवर मी हे डाळ आणि मिरची सोबतच तळून घेतली आणि शेंगदाण्याच्याच प्लेटमध्ये मी हे काढून घेत आहे. आणि आता इथं लसूण घातलेला आहे. लसणाने जो सुगंध असतो चिवड्याला तर तो अप्रतिम येतो. जो त्याचा लसणाचा एक वास असतो तो खूप छान येतो. आता इकडं मी हे जे कुरमुरे आहेत ते भाजून घेतले होते त्याच्यातच हे डाळ आणि शेंगदाणे टाकून घेतले कारण मला तर त्याच्यात लसूण आणि बाकीचे इतर तळून घेणार आहे ते काढणार आहे. तर लसूण थोडासा परतत आलेला आहे तेव्हा मी इथं कढीपत्ता घालून घेतलेला आहे. कढीपत्ता, कोथिंबीर, लसूण हा पदार्थाला एक सुगंध किंवा त्याचा एक वेगळा स्वाद देत असतो. प्रत्येक पदार्थाची आपली आपली एक चव असते. त्याप्रमाणे लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता याचा एक वेगळा स्वाद असतो. तो आणि प्रत्येक पदार्थ आपल्याला नेमका किंवा मापात तळला गेला किंवा त्याची व्यवस्थित आपण तो तळून घेतला तर त्याची चव आणखीन वाढते आणि पदार्थाची चवही चांगली लागते. म्हणजे ते कुठे कच्चं राहू नये किंवा जास्त करपू नये याची काळजी आपण कुठलाही पदार्थ करताना घ्यायची. म्हणजे
थोडा वेळ का लागेना पण आपल्याला पदार्थ व्यवस्थित आणि नीटनेटका होणं फार गरजेचं असतं. स्वयंपाक म्हणजे पटकन काहीतरी केलं आणि पटकन झालं असं नाही होऊ शकत. त्याला वेळ लागतो. आपण म्हणतो याला किती वेळ लागतो, पण प्रत्येक पदार्थ करायला घेतल्यावर समजतं की त्याला किती वेळ लागतो. आता ही मी लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता छान त्याचा ओलसरपणा घालवून घेतलेला आहे आणि ते बाजूला काढून घेतलं. उरलेल्या तेलात मी थोडी फोडणी करून घेणार आहे. म्हणजे एक्स्ट्राची जी फोडणी असते तर ती करून घेतलेली आहे. तर मी अगोदर थोडंच मी हे तिखट, हळद, मीठ टाकलं होतं. नंतर थोडंसं अजून त्याच्यात टाकत आहे. इतकं सारं म्हणजे कमीच आहे म्हणून मी थोडंसं तेलात हे सगळं टाकून मी नंतर वरून फोडणी देत आहे. तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तेल तुम्ही आणखीन जास्त वापरू शकता. पण चिवड्यासाठी जास्त तेलाची काही गरज नाही आहे. म्हणून मी अगोदर थोडं तेल आणि नंतर फोडणी थोड्याच तेलात करून घेतली आणि त्याच्यावर फोडणी टाकून घेतलं. सगळं जे तळून घेतलं होतं, शेंगदाणे, डाळे, लसूण, मिरची हे सगळे पदार्थ आहेत त्याच्यात घालून घेतले आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जो आपण जे केलेलं मसाला आहे किंवा तिखट, मीठ हे सगळ्या चिवड्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. आणि छान असं मिक्स करून घेतलं आणि ज्याच्यातून मी हे कुरमुरे काढले होते त्याच्यातच हा भरून ठेवले. एअरटाईट बरणीत भरा किंवा स्टीलच्या डब्यात भरून ठेवा. म्हणजे प्लास्टिकमध्ये भरून ठेवले तर कितीही पाऊस असला किंवा कितीही असला तरी ते असे नरम होत नाहीत. अजून पण हा चिवडा जसाची तसाच आहे, अजिबात नरम झालेला नाही. तर कसा वाटला